की सन्माननीय चेनूशेठ जाधव साहेबांचा पण सन्मान करायचा आहे। चला या चेनूशेठ जाधव साहेब आपण समोर यावं। आपल्या शुभहस्ते ते शुभ सन्मान केला जाणार आहे। खरं तर आज मलंगड प्रीमियर लीग हे 40+ पर्व तुम्ही पाहतायत। सुंदर स्पर्धा आज आणि उद्या एकूण आपण पाहतोय मलंगड परिसरातील नामवंत खेळाडू 40+ आज मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील। अनेक ठिकाणी लीग पाहतो, परंतु आज आपल्या मलंगड परिसरातील दमदार क्रीडा स्पर्धा मलंगड प्रीमियर लीग सर चेनूशेठ जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। श्यामशेठ भंडारी साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभहस्ते चेनूशेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। वस्त्र अलंकार या स्पर्धेचा मोमेंटो सन्मानचिन्ह देऊन चेनूशेठ जाधव साहेबांचा सन्मान केला जातोय। त्यानंतर सन्माननीय विलासदादा पाटील उपस्थित आहेत, एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल। यावं शुभ सन्मान केला जातोय विलासदादा पाटील साहेबांचा। श्यामशेठ भंडारी साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। विलासदादा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व, यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। व्यासपीठावरती कैलासदादा शेंद्रे उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान होईल। कैलासदादा या, आपलाही शुभ सन्मान इथे केला जातोय। सन्माननीय कैलासदादा शेंद्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। व्यासपीठावरती शुभ सन्मानित केले जाते। चला पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया। आज लीगचा टायमिंग 4 ओव्हरची मॅच आहे। 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा 5 ओव्हरचा आहे। टायमिंग 20 मिनिटांचा असेल। 4 षटक 20 मिनिटं आणि जर 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होत नसतील तर 5व्या षटकामध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये आणला जाईल। या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूने, सर्व संघनायकांनी या ठिकाणी घ्यायची आहे। आणि नक्कीच प्रत्येक पहिला सामना जो आहे 5 षटकांचा होणार आहे, लक्ष असू द्या। आज मलंगड प्रीमियर लीग 2025 चं पर्व सुरू होत आहे। चला तर नक्कीच सामना सुरू होईल। थँक्यू सो मच योगेश सर, त्यांचा आवाज आपण होताच ऐकला। या बोलवात मैदानाकडे सामन्याला करूया सुरुवात। प्रथम गणरायाला वंदन करू, शिवाजी महाराजाला नमन करून स्पर्धेला करूया सुरुवात। पंचांचा ग्रीन सिग्नल मैदानावरनं सामन्याला करूया सुरुवात। षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले सुरू होतोय। पहिलाच बॉल ऑल ऑफ द कार्पेट लॉंग साइड, लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय। फिल्डर येतोय तिथे ऑन साइड वरनं, थोडीशी मिस्टेक बघायला भेटते फर्स्ट अटेम्प्टलाच। सलामी जोडी आपण बघतो मैदानावरती, शिवाजी आणि रेवनाथ ही जोडी आहे मैदानावरती। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय। पहिल्या ओव्हर मध्ये सदा यांना गोलंदाजी ट्रॅक वरती बघतो। शॉर्ट रनअप आहे। 40+ ची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। श्री मलंगड प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं काहीतरी नवीन घेऊन आलेले मलंगड मधून आपण बघतो। हो ग्लान्स कट होता, अपील केलंय इथे पण नकार पंचांकडनं स्पष्ट येतोय। डॉट बॉल येतोय। 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। P1 चं पहिलं षटक सुरू आहे। डीपला मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, स्विच केलाय स्वतःला। इथे मात्र पुन्हा अपील स्थिरक्षकाकडनं आपण बघतोय। पुन्हा नकार येतोय। स्थिरक्षक एकटाच जोराने अपील करत होता। उत्साह खूप होता अपील मध्ये, पण बाकी खेळाडूंची साथ नव्हती। टॉट बॉल येतो। सलगचा दुसरा गोलंदाज सदा गोलंदाजी
ट्रॅक वरती ओ टप्पा पडला बॉल थोडासा बाउन्स बघायला भेटला बॉलवरती कुठल्या स्पॉट वर बॉल उडला होता जरूर अजून एक डॉट बॉल सलगचा तिसरा डॉट बॉल येतोय समोर फलंदाज आपण बघतोय शिवाजीला पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या होत्या त्यानंतरचे 3 बॉल मात्र गोलंदाजाच्या बाजूने लागलेले आहेत 3ही डॉट बॉल झाले 4 धावा फलकावरती फक्त 2 मग बॅटिंग करणारा संघ आहे स्पीकिंग 11 टीमला मी रिक्वेस्ट करतो की आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा हो 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 अजून एक सुरेख चेंडू सलगचा चौथा डॉट बॉल येतोय काय गोलंदाजी होत्या मैदानावरती गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सदाला बघतोय सुरेख गोलंदाजी होत्या अचूक टप्पा लाईन लेंथ खूप चांगली आहे शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल हवेमध्ये कव्हरचा फिल्डर येतोय इथे मात्र स्वतः गोलंदाज आलाय टिपलाय झेल आणि अखेर दबावाखाली होता फलंदाज शिवाजी जे 4 बॉल डॉट खेळला होता आणि अखेर 5व्या बॉलवरती आणि या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती पहिली ब्रेक थ्रू मिळतीये ती म्हणजेच गोलंदाजी करताना प्रवीण स्मृती 11 संघाला फलंदाज सलामीला आला होता रेवनाथ मैदानावरती आपण खेळताना आता दिसेल गोलंदाज ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन होतो गोलंदाज रोशन पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल पेस करेल डावकुराचा फलंदाज समोर बघतो आता आपण रेवनाथला सलामीला आलेला फलंदाज ओलकाताने केला याचा टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा पायाच्या दिशेने वळण घेतो पंचांचा इशारा येतो मात्र इथे बॉल पायाला लागून मागे चाललाय डॉट बॉल येतोय इथे षटक क्रमांक दुसरं सुरू मैदानावरती आपण बघतोय P2 चं दुसरं षटक पॉवर प्लेचा योग्य वापर घेता आला नाही पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा बघायला भेटल्या होत्या गोलंदाज ट्रॅकवर जेव्हा सदा होता अखेर तो दबाव शिवाजीवरती त्याने शेवटच्या चेंडू पर्यंत बनवून ठेवला पहिल्या बॉलवर 2 आल्यानंतर आणि अखेर मैदानाचा बाहेर ओ लॉंग ऑफला फटका खूप चांगला आहे खेचून मारलाय बॉल जाईल डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर या इनिंगचा पहिला दमदार फलंदाज रेवनाथच्या बॅटमधून फलंदाज रेवनाथ सफल होऊन मागे खेळायचा होता हो फटका तर चांगला आहे फिल्डिंग तेवढीच चांगली आहे स्वतःला झोकून दिले या चेंडूवरती गती कमी केली चेंडूची 2 धावा जरूर मिळाल्या पण असं वाटलं होतं जेव्हा फटका बॅट मध्ये निघाला ज्या वेगाने चेंडू चालला होता असं वाटलं होतं शेवटच्या मोमेंटला फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने बॉल चाललाय की काय पण अखेर चेंडूवरती जी झेप घेतली आहे काय फिल्डिंग बघायला भेटली 40+ क्रिकेट ही किती सुधारणा बघायला भेटत त्या क्रिकेटमध्ये सुद्धा कारण की कधी कधी खूप चांगली फिल्डिंग बघायला भेटते 40+ कडनं सुद्धा पुन्हा एकदा बॉल चालला इथे मात्र डीपला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फेक येते कलेक्टिंग नाहीये बॅकअप थोडस दूरवर दुसऱ्या धावायचा प्रयत्न लगेच गोलंदाज येतो डायरेक्ट हिट आणि तेही झालं नाहीये तू मे हा ना बॅकअप थोडस दुरावलं स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय पण तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा चोरून घेतली तिथे जिथे 1 धाव होती तिथे या 2 धावा आता बघायला भेटल्या 2 धाव फलक अजून पुढे जाईल धाव फलकावरती एकूण धावा आपण बघतोय 12 धावा धाव फलकावर क्रिकेट मध्ये काही घडू शकतं कधी कोणत्या मोमेंटला काय होईल हे सांगता येत नाही पुन्हा एकदा त्याच दिशेने केलाच होता पुन्हा तोच फिल्डर तिथे उभा आहे आई बॉल मागे चाललाय आणि लेग बायच्या स्वरूपात धाव येईल
पंचांचा इशारा तो लेग बायचा पंच आपण वाज बघतो आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि एका बाजूला रमाकांत पवार सर. आजकाल डबल फिगर 16 वर आपल्याला बघतोय थोड्या बदलामध्ये असं त्याने पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती तो सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला ओव्हर मध्ये बघायला ओव्हर फटका तर खूप चांगला आहे 2 फटका धावतात गॅप मध्ये बॉल पाहिलाय प्रयत्न खूप चांगले आहेत वर प्रयत्न स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या बाहेर वरती 20 धावाला वर बघतो आपण सुरू झाले असे कधी परत 3 बॉलचा खेळ फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करताना दिसतोय सफल पुन्हा एकदा झाला आणि इथे दाखवलेला यशस्या वस्त केल्या फलंदाज होतोय धक्का दुसरा मैदानावरती 20 वरती फलंदाजी करताना स्पीकिंग 11
वरती उभा रेवणाच्या बॅट मध्ये षटकार दुसरी अशा वैयक्तिक 5 बॉल 10 वरती जातो 9 सेकंडला उभा नवीनच फलंदाजाला केला पण ती वरती उजव्या हाताचा फलंदाज अजून एक मैदानाचा धावा बघायला भेटला ज्या संघाने पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा दिल्या तो एका मागणं षटक बघायला भेटलं बोलत सदाचं कार्यकीर्दीचं कारण सुनीलने आल्याबरोबर एक षटकाराने एक चौकार ठोकला पहिल्या 3 बॉल वर फक्त 6 धावा आल्या होत्या चौथ्या बॉल वरती विकेट बघायला भेटली होती 5व्या 6व्या बॉल वरती 2 मोठे फटके बघायला भेटले एखादं 3 षटकाचा खेळ संपन्न गडी बाद 2 धावा धावतावरती 30 षटक क्रमांक सुरू होतं दोन्ही स्पर्धा खेळवली जाते आई स्पर्धेमध्ये खूप सामना सुरू मैदानावरती आपल्या समोर होतोय स्पीक त्यासोबतच मुख्य मांगोळगावचे पाटीलांचा आगमन करताना आपला हार्दिक स्वागत असेल आणि याच दरम्यान इथे रेवणाच्या बॅटमध्ये असून एक दमदार चौकार बघा डिझे मास्टर एक रिक्वेस्ट करतो लवकरात लवकर चेंज करून द्या आम्हाला अपील 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 मध्ये उत्साह खूप आहे पण पंचाचा स्पष्ट नकार आहे तो बॉल पाटील दादांचं आगमन त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत आणि सरळ सीमारे बाहेर पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा चौकार गोलंदाज झाला होता मध्ये सोपा झाला होता झेल झाला
ड्रॉप धावा दोन अतिशय महत्वपूर्ण फलंदाज मैदानावरती रेवनाथला प्रयत्न केले त्याला बीट करतोय बॉल कॅप्टन आपण पुढे असा तर लवकरात आपण करून घेऊया 51 धावा झालेल्या आहेत षटक संपन्न झाले 4 षटकात धावावरती 51 स्कोर बोर्ड बघायला भेटत कधी बाद झाले 2 सेकंड फलंदाज सुनीलला बघायला भेटतो आपण त्याचा 5
तुम्हाला लढत भिडत पाहायला मिळेल. तर आमचे मान्यवर सो टॉस होतो टॉस बॉक्स मध्ये. दुसरी मॅच आपण बघतो. प्रत्येक डिंगडॉंग 11 विरुद्ध वेदांत 11 या दोन टीम मध्ये टॉस होईल. नारायणजी डोणे यांच्या शुभास्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर टॉस साठी याचा वेदांत 11 चे कॅप्टन उपस्थित राहा. तर हाही सामना 5 षटकांचा आहे. नियम सर्व तुम्हाला अगोदरच स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच कळवलंय. नारायणजी डोणे यांच्या शुभास्ते आम्ही करणार आहोत टॉस. पाहायचंय कोण जिंकणार, कोण बनणार टॉस का बॉस. प्रतीक डिंगडॉंग आणि वेदांत 11 या दोन संघामध्ये ही भिडत. श्री मलंगड 40+ प्रीमियर लीग 20-25 प्रभाव आपण पाहताच. तुमच्या समोर दुसरा सामना. त्या अगोदर आम्ही टॉस करतोय. तर टॉस जिंकलाय वेदांत 11. प्रथम कॉंग्रॅच्युलेशन, आपण टॉस जिंकलाय. काय डिसाईड करणार सांगतो मी जरा. तर डिसिजन पेंडिंग आहे. हरकत नाही, शुभेच्छा तुम्हाला. तर सोनूशी आपण संपर्क साधू. सोनू, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता, कॅप्टन आहे, नेहमीच आपण गावातील खेळाडू घेऊन खेळत असतो एकत्र. आता मात्र आपल्या विभागातील खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील, तर काय स्ट्रॅटेजी असेल आणि जर टॉस जिंकला तर काय डिसिजन असला असता? टॉस जिंकला असतं तर पहिले आम्ही पण बॅटिंगच केली असती, पण आता जसं त्यांच्या हातात आहे काय घेणं. पण प्लेयर सर्वांना आम्हाला एकत्र खेळून मिळून खेळायचं आहे. तर निश्चित आता एक शेवटचा प्रश्न आहे, कारण अगोदर आपण पाहिलं की जेव्हा मलंगड विभागामध्ये 40+ संघ उभारणी झाली आणि आता जसंच राजू गायकर आपले ते अध्यक्षपद भूषवतात आणि त्याने लगेचच एक चांगली संकल्पना तुमच्या खेळाडूसाठी आणली, त्याबद्दल काय म्हणणार? नाही, मी राजू दादाचा आभार मानेन का तर त्यांनी लगेच अध्यक्षपद घेतल्याबरोबर त्यांनी लगेच ही संकल्पना आणली आणि एवढं करणं काय खाऊ नये. सर्वांचा त्यांना तर धन्यवाद देवा, जेवढे देऊ तेवढे कमी आहे. निश्चित जी प्रतिक्रिया होती प्रतीक डिंगडॉंगच्या कॅप्टनची. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, तिथे सेकंड इनिंगला सुरुवात होणार. त्या अगोदर योगेश मडवी यांच्याकडे जातोय. धन्यवाद, थँक्यू. बघा कॉइन कोणाकडे आहे तर आपण ते जमा करायचं आहे. टॉस आहे, मोठा कॉइन कोणाकडे आहे त्यांनी लगेच इकडे कॉमेंटर बॉक्स मध्ये जमा करा. थँक्यू सो मच. गणेश मात्रे, ओमकार पाटील आमच्या सोबत जॉईन झाले आजच्या दिवसामध्ये. थँक्यू. कपाई केशरी गंध हमा शिव छत्रपतींचा छंद, मुकाने एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करून उपस्थित सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर आमच्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मलंगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत मलंगड प्रीमियर लीग 2025 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई याचा डोळा. सुंदर आपण क्रीडा स्पर्धा मांगरूळ क्रीडांगणावरती. चला वेळ घेऊ नका, पंच लक्ष द्या. फिल्डिंग करणारे संघ SP किंग संघ, कॅप्टन सूचना आहे आपण वेळ भरपूर घेता त्यामुळे लक्ष द्या. 4 षटक 20 मिनिटांचा टायमिंग दिला जाईल. जर तुम्ही 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकले नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक जो सर्कलमध्ये लावला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत, त्यामुळे प्रत्येकाने नियमांचा पालन करा. जोही संघ उल्लंघन करेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं द्यावं लागेल. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. SP किंग संघ ज्यानं प्रथम बॅटिंग केली आणि 67 धाबा पहिल्या 5 षटकामध्ये केल्या, तर 68 धाबेचं टार्गेट लेट प्रवीण स्मृती 11 संघाच्या समोर उभं केलंय. गेम स्टार्ट, लेट्स प्ले. दोन्ही संघ
समोर बॅक टू द बॉलर करण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलाय. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली आणि श्रीगणेश केला. धाबांची सुरुवात करताना मैदानावरती 2 धाबेने सुरुवात केली. टार्गेट 68, 68 धाबेचं टार्गेट आहे. डीजे थोडासा आवाज द्या. 68 धाबेचं टार्गेट मैदानावरती असताना पहिल्या बॉलवरती गोलंदाज शिवाजी. हा चेंडू उंच हवेत होता पण पंचांनी घोषित केलाय बॅट कट. यस, फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का मैदानावरती टीम लेट्स प्रवीण स्मृती 11 संघाला आणि बॅट्समन रोशन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन दोरकानात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं की जुनं ते सोनं. आज पुन्हा एकदा तो जुनं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लीगच्या माध्यमातून पाहायला मिळेल. SP किंग संघाने ज्या प्रकारे सुरुवात दमदार केली, 67 धाबा केलेत. 68 धाबेचं उत्तर देताना पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धाबा आल्यात तर 1 विकेट अर्थात शिवाजीला सफलता प्राप्त झाली पहिल्या पॉवर प्ले मध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन द्वारकानाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यासाठी ऑन साइडला 2 फिल्डर बाउंड्री लाईनमध्ये तैनात केले गेलेत. हा चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा होता. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा हा बॉल मात्र इथे डॉट आलाय. खरं तर शिवाजीचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये टीमवरती दबाव टाकणं, पहिल्या सुरुवातीला विकेट घेतणं, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही पाहिल्या. व्हेरी गुड लाईन, गुड डिलिव्हरी, गुड लेनचा वापर केलाय. आत्ताचा चेंडू पडल्यानंतर हलकासा टॉस झाला परंतु इथे फलंदाज द्वारकानाथ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत. 2 चेंडू बीट झालेत. कोणताही खेळाडू मैदानावरती आल्या आल्या जर चेंडू बीट झाला की त्याचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो आणि जर त्याने डावाला सुरुवात करताना चौकार किंवा षटकार मारला तर नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढत असतो. हा चेंडू लेन पायची आहे. खरं तर चेंडू पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर होता. प्रसाद सहस्त्रबुद्धे आम्हाला दर्शवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाबा, टीमची टोटल धाबा पडकावरती 3 धाबा. योगेश दादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी. आतापर्यंत 4 बॉल फेकले, 3 धाबा, 1 विकेट. काय सुंदर गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजी करत असताना आताचा चेंडू ऑन साइडला मिड विकेट मध्ये फार वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये आणि बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. बरोबरीनं 7 या धावसंख्येवरती चांगला बॉल, अतिशय सुरेख होता बॉल. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद. धावा झाल्या त्या 8. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अद्याप जिंकण्यासाठी 60 धाबेची गरज येणारे 4 षटक म्हणजे आता प्रति षटक 15.00. बघा ऑलरेडी पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ झालाय. लक्ष असू द्या SP किंग संघ. 4 षटक 20 मिनिटाचा टायमिंग आहे आणि टाइम जर समाप्त झाला तर तुम्हाला पेनल्टी लागेल. लक्ष असू द्या. तो धाबा पडकावरती सुनील बायले
ओपन नंबर सेकंड साठी त्याचा वापर करण्यात आलाय. एक दमदार लढत मैदानावरती पाहायला मिळते. आमचे मित्र संदीप दादा ठोंबरे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आज पोर्टेबलच्या माध्यमातून तेही मैदानावरती उतरताना पाहायला मिळतील. संदीप ठोंबरे खोडी आपलं स्वागत आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. प्रेशर वाढेल कारण जिंकण्यासाठी टार्गेट मोठं आणि जी सुरुवात हवी होती ती पहिल्या ओव्हरमध्ये झाली नाही. पहिला विकेट लवकर पडला त्यानंतर फक्त 8च धावा आल्या. आता तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये किमान 2 तरी मोठे फटके दाखवायचे आहेत. समोर खेळतात ऑन साइडला फिल्डर नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय षटकार. डिंग डॉंग वर्सेस वेदांत 11. वेदांत 11 संघाने टॉस जिंकून प्रथम शतक स्वीकारले. तर प्रत्येक डिंग डॉंग संघ आपण लक्षात घ्या आपली बॅटिंग आहे. नेक्स्ट मॅच अतिशय सुंदर होणार आहे परंतु ही लढत देखील तेवढीच सुंदर आहे. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जात आहे आणि याचं उदाहरण म्हणजे आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 2 दिवसामध्ये एक योग्य क्रिकेट पाहायला मिळेल. सध्या एक चौकार एक षटकार द्वारकानाथच्या बॅट मधून तुम्ही पाहिलात. डावकुरा त्याचे खेळाडू किती विस्फोटक असतात हे सिद्ध करत असताना बॉल बॅटचा कनेक्शन झाला नाही. त्यानंतर इथे डॉट बॉल आलाय. कदाचित खेळाडूला स्क्रॅम्प आलाय. जास्त दिदा असेल तर त्याला बाहेर घ्या. यस ओके चला ओके. बाकी सगळे क्षेत्ररक्षक चला आपण बाकीचे क्षेत्ररक्षक तुम्ही साईड लावा चला. प्रवीण मात्रे बोर्दुल पुन्हा एकदा 40 प्लसच्या माध्यमातून आज मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. प्रत्येक डिंग डॉंग संघाच्या वतीनं बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग पाहायला मिळेल. द्वारकानासाठी पुन्हा एकदा बॉल बीट झालाय. एक षटकार फक्त या षटकामध्ये खर्च केलाय सुनील वायलेनं. 5 जवळजवळ 4 बॉल फेकलेत. एक षटकार म्हणजे 6 धावा दिल्यात. एक षटकार येऊन त्याचा काही उपयोग झाला नाही कारण षटकामध्ये किमान 2 मोठे फटके पाहिजेत. एक षटकार आला परंतु 3 चेंडू बीट झाले. पुन्हा तोच प्रयत्न केलाय. लेन सापडली सूर सापडल्या सुनील वायलेला. त्यानं परफेक्ट चेंडूपैकी केली. 5 चेंडू मध्ये 4 डॉट एक षटकार. टोटल जर आपण पाहिली तर धावा फलकावरती 14 लागल्यात आणि अद्याप जिंकण्यासाठी गरज आहे ती 54 धावेची येणाऱ्या मॅच मध्ये. 19 बॉल ॲक्रोस बॅट खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती बॉल होता परंतु इकडे डॉट बॉलची समाप्ती. एक चांगलं षटक. ज्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या. सुनील वायलेचं षटक समाप्त झालंय. 2 षटक 14 धावा आणि आता समीकरण राहिलंय येणारे 18 बॉल आणि 54 धाबीची आवश्यकता. त्यानं चांगलं फेकलंय. 8 धावेचं त्याचा वापर आता सेकंड स्पेल मध्ये केलाय. सुनील वायनेला देखील चांगली गोलंदाजी केली परंतु
कॅप्टन या ठिकाणी शिवाजीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. चांगला बॉल आहे, मिड विकेटला फटका देखील तेवढा स्ट्रॉंग आहे. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी राजेश वायले. थ्रो थोडासा चुकीचा राहिला. रन्स त्या ठिकाणी 1 होती ती 2 मिळाल्या. 2 धाबेने संघ पोहोचलाय तो आता 16वरती. गरज आहे ती 52 धाबेची. येणारे 17 बॉल 17 चेंडू आणि 52 धाबा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. फटका चांगला आहे, मिड विकेटला ठोकलाय, अगदी वार केलाय, चाललाय बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. आता गरज आहे 46 धावेची. प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. म्हणून तर सांगितलं ना की ही मॅच आता पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण क्रिकेट खेळत तसं आहे, अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ. अॅक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इकडे अपील तर स्ट्रॉंग आहे. चेंडू बॅटचा कनेक्शन होता की नव्हता, परंतु पंचांनी सांगितलं की शरीराला स्पर्श करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. 1 षटकार त्यानंतर डॉट बॉल. आता जे समीकरण राहिले 15 चेंडू आणि 46. मांगरू गावाचे कोणी ग्रामस्थ आले असतील, विनंती आहे त्यांना व्यासपीठावरती या. कमलेश काका आपल्याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. चांगला बॉल, क्लिंग बोल्ड. खरं तरी महत्वाची विकेट आता मैदानाच्या बाहेर. ज्या खेळाडूने षटकार ठोकत तिथे सांगितलं की या मॅच मध्ये आता मला जिवंतपणा आणायचं आहे, परंतु सदा हा बॅक टू द डगआउट झालाय. खरं एकच षटकार त्याच्या बॅटमधून आला. 4 चेंडूंचा खेळ त्यांना केला आणि टीमसाठी केला फक्त 8 धावा. आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट. राम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु आता जे समीकरण राहिले 14 बॉल मध्ये आता करायचे त्या 46 धावा. 14 चेंडू 46 धावा. कठीण क्रिकेटमध्ये काही नाहीये, फक्त जिद्दीनं क्रिकेट खेळता आलं पाहिजे. पडून खेळण्याचा प्रयत्न. लेन फार चांगली होती. पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतोय. बॉल चांगला होता, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. अगदी चांगली गोलंदाजी शिवाजीनं ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये केली त्या प्रकारे ह्याही षटकामध्ये त्याच्याकडनं गोलंदाजी पाहायला मिळते. 13 बॉल 46. यावेळीचा बॉल कट केलाय. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. थर्ड मॅनला धन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 रन. षटकांच्या समाप्तीनंतर 26 रन्स. आता गरज आहे 12 बॉल शिल्लक राहिलेत आणि 42 धावा. चला एसपी किंग 11 संघ बैग घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. कारण आता जवळजवळ 3 षटकांसाठी तुम्ही 15 ते 16 मिनिटाचा वापर केलाय. फक्त 4 मिनिटं तुमच्यासाठी शिल्लक राहिलेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला आता हे षटक कंप्लीट करावं लागेल. 12 बॉल शिल्लक आता राहिलेत आणि गरज आहे ती
42 धावेची. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय. संदेशनं झेल टेपलाय सुंदर असा आणि धक्का दिलाय. जिंकण्यासाठी आता 42 धावा 11 बॉल मध्ये करायचे आहेत. द्वारकानाथ ज्यानं एक चौकार एक षटका दाखवला तो बाद झाला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हरेश. हरेश भाग्यवंत आंबे खरं तर एक चांगला खेळाडू आहे. पाहायचं तर त्याच्यावरती जिम्मेदारी आली आहे आणि संगणकाने देखील त्याला त्यासाठी पाठीमागे ठेवलाय. हा चेंडू पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु पायचा हा बॉल अडवतील की नाही आणि शेवटच्या क्षणाला फुटबॉलचा वापर करून बॉल त्यांना अडवलाय. 2 धाबा तरी त्या बॉलवरती निदान प्राप्त केल्या आणि पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल म्हणजेच वाईड प्लस 2 अशा प्रकारे 3 धाबा मिळाल्या. 3 धाब्याने संघ पोहोचलाय 29 रन आणि आता गरज राहिली ती 39 धाब्याची. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल 39. फटका ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता परंतु इथे रन्स प्राप्त झाले. त्या बॉलवरती 2 धाब्याने संघ पोहोचले हळूहळू 31 वरती. अद्याप आपण पाहिलं तर गरज आहे ती 37. 10 चेंडू आणि 37 धाबा. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 6 बॉल 36 बनताना पाहिलेत परंतु आता क्रिकेटमध्ये इथेच या मॅच मध्ये आता 10 मध्ये 37. हरेश भाग्यवंत सारखा खेळाडू अद्याप मैदानावरती आहे. 1 धाव प्राप्त झाली. दुसरीचा प्रयत्न काही आवश्यकता नव्हती आणि 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. 35 धाबेची आवश्यकता आहे. धाबा फडकावरती स्कोर झालाय 33 रन्स. बघा 33 धाबा झाले तर आता गरज आहे 35 धाबेची. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू यावेळेस बीट झालेत. गरज राहिली ती 8 बॉल मध्ये आता 35 धावा. आता सामना हळूहळू हातातनं निसटत चाललाय. लेट प्रवीण स्मृती संघाच्या बाजूनं हा संघ आता थोडा अडचणीमध्ये सापडलाय. दोन धाबा मिळाल्या. 2 धाब्याने काही फरक पडणार नाही कारण टार्गेट आता राहिलेले 7 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता आहे. सुंदर फिल्डिंग करत राजेश वायले ऑन साइड मध्ये लॉंग ऑनला परफेक्ट थ्रो त्याच्याकडनं. शॉर्ट बॉल ऑफ साइडला फिल्डर दूर आहेत. पाहायचं इकडे बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत पुन्हा 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी ती मैदानावरती 31 धाबेची. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं वेदांत 11 संघ आणि प्रत्येक डिंगडॉंग संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे. सर्व खेळाडू घेऊन आपण डगआउट बॉक्स मध्ये यायचं आहे आणि नक्कीच वेदांत 11 संघ आपण कॉमेंटर बॉक्सच्या समोर या की आपली एंट्री तिथूनच मैदानाच्या आतमध्ये होईल. त्यानंतर पूनमताई 11 संघ आणि आई गुंजाई फाउंडेशन यांच्यामध्ये लढत होणार आहे. तिसरी 4था मॅच नक्ष 11 वर्सेस श्रवण 11. त्यानंतर ध्रुव 11 वर्सेस निविका राय 11. त्यानंतर गंगा एंटरप्राइजेस वर्सेस
दिव्यांश 11 यांच्यामध्ये लढत अशा ह्या 6 लढती आजच्या दिवसामध्ये होणार आहेत. चला शेवटचं षटक आहे आता. पहिला बॉल आणि पहिला धमाका. बॉल सीमारेखा बाहेर, पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि 6 धावा. कदाचित हा सामना देखील कलाटणी होऊ शकतोय कारण एखादा खराब बॉल त्यावरती मिळालेल्या 6 धावा. स्कोर झालाय धावपडकावरती जवळजवळ 44 48. 20 धावेची गरज आहे. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर षटकार, नो बॉल. आता जे समीकरण राहिले शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावेची गरज आहे. ओके, शनी आला गोलंदाजी माकवती. शेवटच्या आता 5 बॉल आहेत आणि 20 धावा. ते सांगितलं की सामना अद्याप संपला नाहीये. 2 चौकार 1 षटकार रामच्या बॅट मधून तुम्ही पाहिलात आणि तोच राम आता संघासाठी संघर्ष करत असताना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत लॉंग ऑफ मधून मिड ऑफला जातील तोपर्यंत 2 धाबा एकवटल्यात. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 50 धावसंख्येवरती. 18 धाबीची आता गरज आहे. येणारे जे समीकरण आहे 4 बॉल आणि 18 धाबा. 4 बॉल मध्ये 3 षटकार. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय, बॉल चाललाय पाठीमागे, सीमारेषा बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर, चौकार. घ्या, सगळेजण एकत्र येऊ नका.
हेअर डिलिव्हरी येस सर. चला आता बॉल शिल्लक राहिलेत एकूण 3 आणि 14 धावा. 3 बॉल 14. रामनं मॅच मध्ये कमबॅक केलाय, परंतु येणारा बॉल एखादा चौकार किंवा एखादा षटकार लागला तर मात्र मॅच शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पाठीमागे फुलटॉसला प्रहार केलाय पुन्हा एकदा. बॉल चाललाय लॉंग लेग, सीमारेषा बाहेर चौकार. विश्वास पाहिजे. आणि आता सध्या तरी रामनं तो खेळ केला. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 2-10चं समीकरण आता मात्र हातात मॅच निसटलीये, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल येत नाही तोपर्यंत देखील आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. 1 बॉल 9. येस गोलंदाज शनी. आणि हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये SP किंग. पहिला सामना त्याने जिंकलाय. अभिनंदन संघाचं. हार्ड लक लेट प्रवीण स्मृती संघ. पहिला मॅच मध्ये त्यांना